आम्ही निर्णय घेऊ सगळे मिळून, एवढंच मी सांगू शकतो. रावसाहेब, काल दिल्लीत होतात आपण, काही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची काही या जागेसंदर्भात चर्चा झाली आहे का? कारण हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की ही जागा काँग्रेसला देणं आवश्यक आहे, तर विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाऊ शकतील. शिवसेना युबीटी मध्येही आदित्य ठाकरे या जागेवर दावा करता आहेत आणि अजूनही शरद पवारांकडून पक्षाकडून उमेदवारी घोषित झाली नसली तरी तुम्ही म्हणतात की त्यांची इच्छा आहे. तर हे जे सगळे त्रांगडं आहे, बघा, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय आणि शिवसेना काय, तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत. कुणी एकच निवृत्त होतोय का? नाही. काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार, फौजिया खान निवृत्त होत आहेत आणि शिवसेनेच्या आमच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 सदस्य निवृत्त होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो. पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल. तो एक कोण हे 3 पक्ष ठरवतील. पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहेत, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मवियामध्ये आपण आंदोलनामध्ये आमचे महेश सावंत दिसत आहेत, पहा तुम्ही. पण रावसाहेब, ज्या राज्यसभेसाठी जी स्ट्रॅटेजी सुरू आहे त्यात भले तुमचा पक्ष नसेल, पण आता 26 म्हणजे उद्या एनसीपी अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होते आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच अधिकृत निवड होईल असं कळतं आणि पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील. मी काय सांगू ह्याच्यावर? तुम्हाला काय उत्तर हवं आहे माझ्याकडून ते मी देतो, सांगा ना. नाही, अशी ही एनसीपी त्यांचा पक्ष दादा अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. अजितदादांच्या पक्षाच्या नेतृत्वावधी सुनित्रा अजितदादा पवार आता आलेले आहेत. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता पक्षाची धुरा कोणी सांभाळायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. आणि तर त्यांच्या पक्षाला जर वाटत असेल की सुनित्रा ताई पवार व सुनित्रा वहिनी या सक्षम आहेत तर पक्ष त्यांच्याकडे जबाबदारी देईल. त्या त्यांच्याच पक्षाची लिडरशिप करणार नाही, इतर पक्षाची करणार नाहीत. त्या पार्थ पवारांच्या जागेबाबत अंजली दमानी यांनी कडक शब्दामध्ये आक्षेप घेतलेला आहे. तर मी काय करू? असं आहे की त्या संदर्भात अनेक, आता जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल तेव्हा असे विषय समोर येऊ शकतात. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय जो आहे हा संपलेला नाही, हा जेव्हा संपलेला नाही. पण मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय हे दडपले जातात. विरोधकांचे नेते किंवा विरोधकांच्या नेत्यांची मुलं असतील तर कदाचित हा विषय अधिक पुढे गेला असता. जरी त्यात तथ्य नसलं तरी त्याच्यामध्ये तो माल मसाला टाकून अशा खटल्यांना चालना दिली जाते. पण तुम्ही सत्ताधारी एकत्र आहात, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्यापुढे सगळे समान नाहीत हे सिद्ध होतं. पण रावसाहेब, पार्थ पवारांना राज्यसभेवर कोणताही अडथळा न आणता त्यांची वर्णी लागावी यासाठी मुंडवा प्रकरणात त्यांना क्लीन चिट देण्याची घाई केली जाते. नाही, मी असं म्हणणार नाही. माझ्याकडे काही माहिती नाही त्याविषयी. अहवाल वाचला नाही, अहवाल अजून उघडलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात ते पाकिट आहे अहवालाचं असं ते म्हणतात. ते आता कधी फोडणार आहे थुके लावून मला माहीत नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात रोहित पवार अनेक खुलासे करतायत, अनेक पत्रकार परिषदा घेत आहेत. पण काल जे DGCAचं प्रसिद्धी निवेदन आलंय ज्यात
BSR कंपनीवर जी कारवाई किंवा एक ऑडिट आपल्याला दिसते आहे, काही उड्डाणं किंवा काही त्यांची विमानं ही आता त्यांना उड्डाणास मनाई करण्यात आली. येस, एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCA ने परवानगी नाकारली. संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय. आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे. अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्यविनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतोय. अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. रावसाहेब, चंद्रपूरचे नगरसेवक काल उद्धव ठाकरेंना भेटले. आपण हे सांगतात की वरामती कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यांना बोलावून घेतलंय. अशा परिस्थितीत काल कुठल्याही स्वरूपाची कारवाई न झाली, उलट ते तर म्हणतात की आम्हाला आशीर्वाद मिळाला. पाहावं लागेल मला कोणत्या प्रकारचा आशीर्वाद मिळाला आहे तो. पीएम मोदी कह रहे हैं, राहुल गांधी कह रहे हैं कि पीएम मोदी ने मिशन बेस किया है. इस बारे में क्या कहना है? डिटेल बाकी सब कैंसिल कर रहे हैं, पर लेकिन इंडिया इसको रोकने की तैयारी नहीं कर रही है. क्या बेच दे इंडिया को? उसमें नई बात क्या है? ये बहुत बार आ गया है ना. जब से मोदी जी भारत के प्रधानमंत्री हो गए हैं तो भारत सबसे पहले गौतम अडानी को बेच दिया और बाकी का जो भारत बचा था वो अमेरिका को बेच दिया है, वो भी गौतम अडानी के लिए. ये सच है. तो राहुल गांधी जी सच बोल रहे हैं कि भारत माता को बेच दिया. क्यों? अपने उद्योगपति मित्रों के लिए बेच दिया. एफिस्टिन फाइल में जो कुछ एक रोहित पवार पुढे सुद्धा लढत राहतील असं राऊतांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सातत्यानं रोहित पवारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्या संदर्भात रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.